नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण। जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीसाठी राजकीय घडामोडींना वेग। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर आता पदाधिकारी निवडीची उत्सुकता लागून आहे। त्यामुळे राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे। जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील मंत्री कॅबिनेटच्या बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत। महायुतीतील आमदारही मुंबईत असल्याने ते परत आल्यानंतर पुढील 2 दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू होणार आहे। त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे। महायुतीमध्ये एकमत न झाल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्या गेल्या तर काँग्रेसने देखील या निवडणुकीत चांगलीच बाजी मारल्याचे दिसून आलं। मात्र सत्तेचा मॅजिक फिगर काँग्रेसला गाठता येणं शक्य नाही। त्यामुळे जिल्हा परिषदेवर महायुतीचाच अध्यक्ष होणार हे निश्चित झालं आहे। त्यातच राष्ट्रवादीकडे अधिकचे सदस्य असल्याने अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी प्रमुख दावेदार मानले जात आहे। स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यामुळे कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही। राष्ट्रवादीला सर्वाधिक 20 जागा मिळाल्या आहेत। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसला 16 जागा मिळालेल्या आहेत। मात्र महायुतीतील तीनही पक्षांनी एकत्रित सदस्य संख्या बहुमता इतकी होत असल्याने जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मुंबईतील बैठका आणि वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर जिल्ह्यात सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित करून जिल्हा पातळीवर त्याची चर्चा होण्याची शक्यता आहे। मात्र महानगरपालिकेचा महापौर करताना ज्या पद्धतीने पक्षाच्या वरिष्ठांच्याकडून सूचना आल्या त्याच पद्धतीने या निवड झाल्याचं पाहायला मिळालं। पुढील बातमी आहे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे जिवंत प्रतीक म्हणजे हस्तकला। खासदार धैर्यशील माने। हस्तकला महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे आणि कुशल कारागिरींचे जिवंत प्रतीक आहे। पारंपरिक हस्तकलेच्या प्रसिद्धीमधून ग्रामीण भागातील रोजगाराला मोठी चालना मिळेल असे मत खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले। कोल्हापूरमधील हजारो हस्तकला कारागिरांसाठी एकत्रित व्यासपीठ तयार करण्याच्या उद्देशाने येत्या काळात 2 एकर जागेवर सुमारे 200 कोटी रुपयांच्या निधीतून प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न लवकरच सुरू केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे। भारत सरकार विकास आयुक्त पश्चिम विभागीय कार्यालय मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय हस्तशिल्प विकास कार्यक्रमाअंतर्गत भौगोलिक मानांकन GI वापरण्यासाठी एकदिवसीय परिसंवाद आणि चर्चासत्र कोल्हापूर येथे उत्साहात पार पडले। पश्चिम विभागातून एकूण 61 GI नोंदणीकृत हस्तकला आहेत। कोल्हापुरी चप्पलपासून ते इतर पारंपरिक कलाकुसरांपर्यंत अनेक हस्तकलांचा यात समावेश आहे। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते। परिसंवादात तज्ज्ञांनी GIचे महत्त्व प्रभावीपणे मांडत पारंपरिक ज्ञानाचे संरक्षण, हस्तकलेचे बाजारमूल्य वाढवणे आणि कारागिरांच्या उपजीविकेच्या संधी अधिकाधिक समृद्ध करणे याबाबत माहिती दिली। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुढील 100 दिवसांच्या विशेष मिशन GIच्या माध्यमातून कोल्हापुरातील सर्व चप्पल कारागिरांचे अर्ज भरून घेऊन GI प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला वेग देणार असल्याचे सांगितलेले आहे। कारागिरांनी आपले अनुभव शेअर करण्याची, अडचणी मांडण्याची आणि पश्चिम विभागातील GI हस्तकलांच्या शाश्वत विकासासाठी नव्या संधी शोधण्याची सोनेरी संधी यातून मिळाली। याचवेळी खासदार आणि जिल्हाधिकारी यांच्या हस्ते 5 जिल्ह्यातील विविध कुशल कारागिरांच्या हस्तकला वस्तूंचे विशेष प्रदर्शनाचे देखील भव्य उद्घाटन झाले। प्रदर्शनात कच्छ, राजस्थानात गोवा, मध्य प्रदेश, सावंतवाडी आणि तुळजापूर अशा विविध प्रांतातील कारागिरांनी आपले स्टॉल्स लावले होते, ज्यात विविध कलाकृतींचे प्रदर्शन करण्यात आले। पुढील बातमी आहे, 4 स्टार ऑफ डेस्टिनी वरून वाद, पुस्तक अद्याप प्रकाशित नाही, MM नरवणे यांचं स्पष्टीकरण। माजी लष्कर प्रमुख MM नरवणे यांचा 4 स्टार ऑफ डेस्टिनी या आत्मचरित्रातील कथित उल्लेखांवरून संसदेत मोठा वाद निर्माण झाला आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुस्तकातील संदर्भ देण्याचा प्रयत्न केल्यानंतर लोकसभेत गदारोळ झाला आणि कामकाज सोमवार 9 फेब्रुवारी पर्यंत तहकूब करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर MM नरवणे यांनी मौन सोडत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर प्रकाशन पेंग्विन रँडम हाऊस इंडियाची अधिकृत नोट शेअर केली। त्यात आत्मचरित्र अद्याप प्रकाशित झालेलं नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। पुस्तकाची कोणतीही अधिकृत मुद्रित किंवा डिजिटल प्रत सार्वजनिकरित्या उपलब्ध नसल्याचेही नमूद करण्यात आले। पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने दिलेल्या स्पष्टीकरणात 4 स्टार ऑफ डेस्टिनीचे सर्व प्रकाशन हक्क त्यांच्या स्वाधीन असल्याचं सांगितलं। तसेच पुस्तकातील मजकूर सार्वजनिकरित्या मांडणे किंवा उद्धृत करणे हे कॉपीराईटचे उल्लंघन ठरू शकते असा इशाराही देण्यात आला।
24 तासांच्या आत पेंग्विनकडून आणखी एक स्पष्टीकरण देत प्री ऑर्डर लिस्टिंग आणि प्रत्यक्ष प्रकाशन हे वेगवेगळे टप्पे असल्याचं स्पष्ट करण्यात आले. केवळ प्री ऑर्डर लिंक उपलब्ध झाली म्हणून पुस्तक प्रकाशित झाले असे मानता येणार नाही, असेही कंपनीने म्हटले आहे. दरम्यान नरवणे यांनी स्वतः पुस्तक अद्याप प्रकाशित नसल्याचे स्पष्ट केल्याने या वादाला नवे वळण मिळाले आहे. संसदेत यापुढे या मुद्द्यावर काय भूमिका घेतली जाते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुढील बातमी आहे लोकसभा अध्यक्षांविरुद्ध इंडिया आघाडीचा अविश्वास ठराव, संसदेत संघर्ष तीव्र. केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला असून इंडिया आघाडीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास ठराव सादर केला आहे. तृणमूल काँग्रेसनेही टीएमसी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षाने खासदारांच्या स्वाक्षऱ्या गोळा करून हा ठराव अधिकृतपणे सभागृहात मांडला. माजी लष्कर प्रमुख जनरल एम नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्राचा संदर्भ देण्यापासून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना रोखण्यात आल्यामुळे अध्यक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये तणाव वाढला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनाचा ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाविना मंजूर करण्यात आल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहात काही काँग्रेस खासदार पंतप्रधानांवर हल्ल्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांना सभागृहात येऊ नये अशी विनंती केल्याचा उल्लेख केला. या वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून तेच अविश्वास ठरावाचे प्रमुख कारण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाळ यांनी अध्यक्षांवर विरोधी पक्षाला बोलण्याची संधी नाकारल्याचा आरोप केला. विरोधी पक्षनेत्यांचा माईक बंद केला जातो, महिला खासदारांवर गंभीर आरोप केले जातात आणि सभागृह एकतर्फी चालवले जात आहे अशी टीका त्यांनी केली. दरम्यान इंडिया आघाडीच्या 8 खासदारांना निलंबित करण्यात आल्याने वाद आणखी चिघळला आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षांना पत्र लिहून आपण नियमांचे पालन केले असल्याचे सांगितले तरीही बोलण्याची संधी नाकारल्याचा आरोप केला आहे. गोंधळामुळे चालू अधिवेशनात 19 तासाहून अधिक वेळ वाया गेल्याचे अध्यक्षांनी नमूद केले. संसद घोषणाबाजीसाठी नव्हे तर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आहे असे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याची ही पहिलीच वेळ नसून मार्च 2023 मध्येही अशा चर्चेला सुरुवात झाली होती. आता या ठरावावर पुढील संसदीय प्रक्रिया काय होते याकडे देशाचे लक्ष लागले आहे. पुढील बातमी आहे जिद्दीच्या जोरावर थान्या नातन यांचा इतिहास, केरळच्या पहिल्या पूर्णतः दृष्टीहीन महिला न्यायाधीश. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतीही शारीरिक मर्यादा यशाच्या आड येऊ शकत नाही, हे केरळच्या 24 वर्षीय थान्या नातन सी यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. केरळ न्यायिक सेवा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत त्या राज्याच्या पहिल्या पूर्णतः दृष्टीहीन महिला न्यायाधीश ठरणार आहेत. त्यांच्या या यशाने देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कुन्नूर जिल्ह्यातील मंगड येथील रहिवासी असलेल्या थान्या या जन्मजात दृष्टीहीन आहेत. मात्र लहानपणापासून त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार केला होता. कुन्नूर विद्यापीठातून LLB शिक्षण पूर्ण करताना त्यांनी सुवर्ण पदकासह प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर तालीपरंबा येथे ज्येष्ठ वकील KG सुनील कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिलीचा सराव सुरू केला. न्यायाधीश होण्याच्या ध्येयासाठी थान्या यांनी ब्रेल लिपी आणि स्क्रीन रीडिंग सॉफ्टवेअरचा प्रभावी वापर केला. कायद्याची विस्तृत पुस्तके आणि गुंतागुंतीची कलमे त्यांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आत्मसात केली. न्यायालयीन सरावादरम्यान विविध क्लिष्ट प्रकरणांचा त्यांनी सखोल अभ्यास केला, ज्याचा त्यांनी परीक्षेत मोठा फायदा झाला. थान्या यांच्या यशामागे सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचाही महत्त्वाचा वाटा आहे. दृष्टीदोष हा न्यायाधीश होण्यास अडथळा ठरू शकत नाही असा निकाल न्यायालयाने दिल्यानंतर त्यांना परीक्षेत बसण्यास संधी मिळाली. या संधीचे सोने करत त्यांनी गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवले. न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून न्यायदान करणे हे माझे स्वप्न होते असे थान्या यांनी सांगितले. लवकरच त्या सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन म्हणून पदभार स्वीकारतील. त्यांच्या या नियुक्तीमुळे न्यायव्यवस्थेत सर्वसमावेशकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पुढील बातमी आहे रोहित पवारांच्या स्फोटक परिषदेनंतर 2 तासातच DGCAचा मोठा निर्णय, VCR कंपनीचे विशेष सुरक्षा ऑडिट सुरू. 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळाजवळ लँडिंग दरम्यान झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला होता. सरकारी यंत्रणा आणि DGCA कडून ही घटना अपघात असल्याचे सांगितले जात असताना आमदार रोहित पवार यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा अपघात नसून घातपात असू शकतो अशी गंभीर शंका व्यक्त केली. काही तांत्रिक मुद्दे आणि घटनांचा उल्लेख करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली. रोहित पवारांच्या या स्फोटक आरोपानंतर अवघ्या 2 तासात DGCAने मोठे पाऊल उचलले. बारामती दुर्घटनेत सहभागी असलेले MS VCR
व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या लार्जेट 45 VTSSK विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर DGCAने सर्व नॉन शेड्यूल गैरनिर्धारित विमान ऑपरेटरांचे विशेष सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. 4 फेब्रुवारी 2026 पासून या विशेष ऑडिटची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू झाली असून पहिल्या टप्प्यात मोठ्या ऑपरेटरांचा समावेश करण्यात आला आहे. VCR व्हेंचर कंपनीचाही या तपासणीमध्ये समावेश आहे. सुरक्षा निकष, देखभाल प्रक्रिया आणि ऑपरेशनल मानकांची सखोल तपासणी करून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्याचा DGCAचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान अपघाताला 13 दिवस उलटूनही सखोल चौकशी का सुरू झाली नाही, तसेच CIDला अशा विमान दुर्घटनेचा तपास करण्याचा अधिकार आहे का, असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले. त्यांच्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील बातमी आहे. 12वीच्या पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपी, शिक्षकही CCTV मध्ये कैद, 19 जणांवर कारवाई. 12वीच्या लेखी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सामूहिक कॉपीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. कन्नड तालुक्यातील जैतापूर येथे राष्ट्रीय उच्च शिक्षण माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहून लिहित असल्याचे CCTV मध्ये स्पष्ट दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार काही शिक्षकांच्या सहकार्याने सुरू असल्याचे तपासात आढळले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची 12वीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. दरम्यान माध्यमिक शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर आणि विस्तार अधिकारी सीताराम पवार यांच्या भरारी पथकाने संबंधित केंद्राला भेट दिली असता नक्कल प्रकरण उघड झाले. CCTV फुटेजची ही सखोल तपासणी केली असता विद्यार्थी बाकावर उभे राहून किंवा एकमेकांच्या शेजारी बसून उत्तरे लिहित असल्याचे दिसून आले. या प्रकरणी केंद्र संचालकासह एकूण 19 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पर्यवेक्षक शिक्षक आणि बैठे पथकातील अधिकाऱ्यांचाही समावेश असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित आहे. संबंधित इतर कर्मचाऱ्यांवर संस्थांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन शिक्षक विभागाने परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफची तात्काळ अदलाबदल केली आहे. केंद्र प्रमुखांसह 17 कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली असून पुढील सर्व पेपर कडक देखरेखीखाली घेण्यात येणार आहेत. सदर केंद्रावर 14 दालनांमध्ये 334 विद्यार्थी परीक्षा देत असून इंग्रजी विषयाच्या पेपरला 327 विद्यार्थी उपस्थित होते. ही कारवाई जिल्ह्यातील आजवरच्या सर्वात मोठ्या परीक्षा संबंधित कारवायांपैकी एक मानली जात आहे. CCTV फुटेजची सखोल तपासणी केल्यानंतर सर्व प्रकार उघड झाला. संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर यांनी दिली. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम. धन्यवाद.